राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज धुळे या ठिकाणी घडलेली घटना बघायची आणि घटना 14 डिसेंबर या रोजी घडलेली आहे. विषय मोहाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला आहे. काय विषय झाला तुम्हाला सांगतो. एखाद्याचं जे आयुष्य आहे ना, एक त्रिकोणी कुटुंब होतं. पतीचं नाव हिरामन आणि बायकोचं नाव लीलाबाई. फार उशिरा म्हणजे हे झालं, त्यांचं लग्न उशिरा झालं, मुलं उशिरा झालं, होऊन द्या, पण एक मुलगा त्यांना झाला त्यांच्या संसार विलीवर. हा मुलगा झाला सगळे व्यवस्थित. मुलगा 13-14 वर्षाचा असताना हिरामनचा मृत्यू झाला. दोघं मायलेकर राहायला लागली, काम करायला लागला मुलगा. आता शाळा बिळा काय गरीबाला शाळा नसती, कारण ती शिक्षणाला ती कर खर्च चालणार कसा, हातावरची पोट. 19 वर्षाचा मुलगा झाला. म्हातारी थकली होती पार. त्या 19 वर्षाच्या मुलांनी, काय त्याचा विषय होता एवढं काही कळलं नाही, पण आत्महत्या केली. ती मरून गेला. ती म्हातारी राहिली एकटी. तर तिची जी बावकी सावकी होती, जी ही काय चांगलं तर काय करणार, वाईट करणार बावकी, काय लय डोकं लावणार काय. तिला म्हणायला लागली, आता आधार नाही राहिला तिला. बघ म्हणले, भीक मागून खाशील, भीक मागून खाशील. आणि तिला खरंच शरीराचं त्राणच राहिलं नव्हतं. हिने शेवट मंदिरापुढं, स्टँड पुढं लोकांना हात पुढं करायची. काय द्यायचे काय नाही द्यायचे, त्याच्या कर्माचा विषय आला, तो पापा पुण्याचा. काही पैसे न देता बिस्किट द्यायचे किंवा काही फळं द्यायचे, वडापाव द्यायचे, असं ती आपली जगायला लागली. तिच्या घरी एक झोपडीवाचं घर होतं, पण ती ज्या ठिकाणी राहायची, MIDCचा साईडला एरियाचा वाल्मिकी नगर नाव होतं तिथं. त्या म्हातारीला आजूबाजूच्या 4 म्हाताऱ्या यायच्या. कसं असतं, त्यांच्या त्या जुन्या काळातल्या ही असं तसं जुन्या आठवणी अशा काढायच्या. त्या 4 म्हाताऱ्या घरात यायच्या. ही बी कधी कुणी पैसे दिले असलं तर, ये बाई कोरा का व्हायना पण माझा एक गोट प्या म्हणून चहा उकळायच्या. चहा उकळायची, त्यांना पाजायची. मैत्रिणींना आता कुठल्या घटनेचा कुठला कसा उपयोग होतो बघा. ह्या ज्या मैत्रिणी आहेत, ह्या मैत्रिणींना एक गोष्ट माहीत होती की हिचा घर प्रपंच कसा आहे. हिची लेपाटी कुठं ठेवल्या, हातरून पांघरून कुठं ठेवलंय, हिचा गॅस सिलेंडर होता एक, ती कुठं ठेवलाय म्हातारीचा लीलाबाईचा. सगळं सगळं म्हणजे कसं माहिती होत्या वस्तू. आणि मग त्या म्हणायच्या, आता सारवण नाही घेतलं वय, असं नाही केलं वय, तसं नाही केलं वय, डाळ आणली वय आज, तांदूळ आणलं वय आज, असं विचारायचे त्या मैत्रिणी एकमेकीला. मग चहा काय फुकट आहे का, मग असं ही सांगायची. हे सगळं हाय असं आहे. आज आता जिता जीव आहे म्हणली, मरुशी काय वाटते का माणसाला, बळीच एक दिवस काढते, असं तसं आपल्या मुलाच्या नवऱ्याच्या जुन्या आठवणीत ती रमून जायची, असा विषय. हे सगळं चालू असताना अचानक 14 डिसेंबर दिवस उजाडला. लीलाबाई पाण्याचा हांडा घेऊन बायला बाहेर निघाना, काय दिसना. सगळं कसं शांत शांत, दरवाजा नुसता लोटलेला. 8 वाजल्या, 9 वाजल्या, 10 वाजल्या, तर ती काय दिसेना. आणि शेजारीच्या एखादा, तिथं वय 70-72 होतं. आले म्हणले, वयस्कर आहे, मरणाची थंडी सुटली, म्हातारी काय खुडूक झाली का काय, बघत ना असे माणूस. त्या शेजारी पाजारच्या बाया दोघी जरी चल ग म्हणल्यावर बघू. त्यांनी दरवाजा उघडला ना आत गेली. ती म्हातारी 70 वर्षी लीलाबाई ही मृत अवस्थेत ताटली होती पार. म्हणले मरून गेली काय, पण तिच्या गळ्याला नखन काळं निळा वळ होता असं बरं का, गळा दाबलेला. म्हणले अवघडच काम झालं बा, ही काय दिसते का काय असं. म्हणली सांगा पोलीस पाटला सांगितलं. पोलीस स्टेशनला कळवलं. आणि PI शिल्पा पाटील व त्यांची टीम त्या ठिकाणी हजर झाली. ज्याच्या ते पोलीस स्टेशनची हद्द असतात बघा, काय विषय. पोलिसांनी इतकं कौतुकास्पद काम केले तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आहे याच्यात कुठलीही छेडछाड वस्तूची केली नाही, काय नाही. सगळं कुठं काय, सगळ्यांना बाजूला काढलं, काय कुठं आहे का सगळं बारक्या निरीक्षण केलं. एक म्हातारी शेजारची आत बोलावली. म्हणली काय उचकापाचकी दिसतात इथं. पोलीस म्हणले काय विषय. म्हणली ही गॅस नुसता शिगडी आहे, तो खालचं टाका काय नाही बाबा, म्हणजे टाकी काय गॅसची टाकी गायब आहे म्हणली. बरं अजून.
मग ती काही उचकाटलं दिसत होतं, काही डबं उचकाटलं दिसत, झाकणं म्हणजे झाकण काढलं ना ते परत झाकण लावायचं नाही, त्या ठिकाणी ठेवायचं नाही, अशा परिस्थितीत डबं. म्हणजे चोरीचा उद्देश असला पाहिजे काय. पण भानगड अशी झाली की सगळं पंचनामा वगैरे सगळं पार पडून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आला. रुग्णालयात डॉक्टरांनी अतिशय उत्तम काम करत सांगितलं की ह्या महिलेवर अत्याचार पण झालेले आहेत. भयानक बरं का. 70 वर्षीय, 72 वर्षीय. त्याला म्हणले कोण असला पाहिजे, म्हणजे पुरुष असला पाहिजे, चोर असला पाहिजे, कोणतरी असंच नाही त्यात. आणि त्याच्यात नेमकी भानगड काय झाली, लोकांच्या मनात इतका तीव्र रोष, लोकांनी अख्खं गाव बंद करून टाकलं. तुम्हाला सांगतो सगळीकडे म्हणजे चर्चा या गोष्टी, किंवा एवढ्या वयस्कर आणि काय कलियुग आले असं तसं हळहळली लोक फार. म्हणजे एकट्या स्त्रीने राहणं 70-80 वर्षाच्या सुद्धा किती धोक्याचं आहे आजच्या काळात. बघा आता एक तर आता आमच्या गावचा बाजार आहे ना, सोमवारचा भरतो. ते बाजार माझ्याकडेच असतो. मी बाजारात शिरलो ना, आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना मी आपण ओळखतोच ना, सगळ्यांना ओळखतो. 10-12 लोकातून एक गावातला माणूस दिसतो. बाकीची सगळी बाहेरची गोराळं झाल्यात, ती युपी बिहारी तिथून आल्यात, कोण कुठलं येते कोण तपासच नाही. बाहेर गावची शेजारी बारीक बारीक गाव आहेत तिथली येतात, पण ओळखीची माणसं 10तून एक गावत अशी परिस्थिती. ती पीएमचा रिपोर्ट बघितल्यावर सगळं बघितलं. आता तो काळ नेमका असा होता की नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, तुम्हाला माहिती पाठीमाग होऊन गेल्या त्या तालुक्यांच्या शहरांच्या. तर ती त्या वातावरणामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल पालकमंत्री तर आलं भाऊ, त्यांनी बघितलं असा असा विषय झाला, गाव बंद आहे अमकं तमकं, आणि त्यांनी त्याची जबाबदारी पार पाडली असं म्हणा हरकत नाही. ते त्या घटनास्थळी गेले, तिथे विचारपूस केली. पोलिसांनाही तशा प्रकारचे पालकमंत्र्यांना त्यांनी आदेश दिले की संबंधित घटनेचा आरोपी लवकरात लवकर तुम्ही शोधून काढावेत, किंवा कोण आरोपी अनेक आहेत एक आहे काय विषय असेल तो, पण निवडणूक प्रोसेसमध्ये याचा काय तोटा व्हायला नको, अशा हिशोबाने त्यांनी सूचना दिल्या. पोलीस दल कामाला लागलं. मग कसं असतं पोलिसांचं, काही खबरी असतात, काही गुप्त नेटवर्क असतं. तुम्हाला लय सांगत, प्रत्येक गावात पोलिसांची 10-15 माणसं असतात, लक्षात ठेवा. प्रत्येक गावात त्या आतल्या खबरी बरोबर म्हणजे काय क्राईम झाला त्याचा फायदा होतो, असा विषय असतो. आणि मग त्यांनी हे केल्यावर बरोबर डोकं लावून एक आरोपी, संशयित आरोपी त्यांनी निष्पन्न केला. त्यातून म्हणले उचला आता काय, उचलला गडी. त्याचं नाव होतं सागर कोळी. ह्या माणसाला त्यांनी अटक केली आणि त्यांनी अशी कबुली दिली की मी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलो होतो. घरात शिरलो, मी सिलेंडर चोरायचा होता मला. तो सिलेंडर काढल्यावर म्हातारी जागी झाली म्हणला, आणि मग मी ते पुढचं कृत्य केलं. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलं. पण आता कसं आहे, त्यांनी कबुली दिली. पोलिसांचा आता अजूनही तपास असा चालला की याच्या पाठीमागे अजून कोण आहे का, काय का. हा, त्याच्यानंतर आपलं पोलीस दल तितकं सक्षम आहे की सदर जगापेक्षा वेगळं अति करणाऱ्या माणसाला योग्य प्रकारे खोट्या कायद्याच्या खोट्याच्या वेगवेगळ्या प्रकार त्याला कलम मानतात, त्या खोट्यांच्या आधारे परफेक्ट त्याला त्या सजा मिळेल याची मला तरी कमीत कमी गॅरंटी आहे. आणि अशा प्रकारची भयानक घटना घडली. आता लोकांना सांगावं लागतं की बाबा मुलींना जपा, मुलांना जपा. आता आपापल्या म्हाताऱ्यांना जपा अशी म्हणायची पाळी येते का काय, काय होईल या जगात सांगता येत नाही. त्याच्यामुळं सावध राहा, सुरक्षित राहा, आणि 2026 मध्ये जिवंत राहा, हे हात जोडून तुम्हाला विनंती.